Next one is thermodynamic processes. A thermodynamic process is a procedure by which the initial state of the system changes to its final state. आता थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय, त्याचे इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत चेंज होणे त्याला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हणतो. During such a change, there may be transfer of heat into the system from its environment, that is positive heat. Heat may be released from the system to its environment, negative heat. म्हणजे हे जे सिस्टीम टेक्स प्लेस होत असते, सिस्टीम घडत असते त्यावेळी ड्युरिंग दिस चेंज, हा जे चेंज होतो त्यावेळी हीट एकतर सिस्टीमकडून सराउंडिंग जाऊ शकते किंवा सराउंडिंग कडून सिस्टीमकडे येऊ शकते. जर ही हीट सिस्टीम फ्रॉम इट्स इन्व्हायरमेंट, हीट जे आहे हीट ट्रान्सफर ही सिस्टीम फ्रॉम इन्व्हायरमेंट पासून सिस्टीमला झालं असेल तर आपण ते वर्ड पॉझिटिव्ह घेतो, ती हीट पॉझिटिव्ह घेतो. त्यानंतर ही जी हीट आहे रिलीज झाली फ्रॉम सिस्टीम टू इट्स इन्व्हायरमेंट, सिस्टीम पासून इन्व्हायरमेंटला रिलीज झाली तर त्याला आपण निगेटिव्ह हीट म्हणतो. Similarly, some work can be done by the system, positive work, or some work can be done on the system, negative work. सिस्टीम वरती जर वर्क डन झालं तर निगेटिव्ह असतं, सिस्टीम कडून वर्क डन झालं तर ते पॉझिटिव्ह असतं. In thermodynamic equilibrium, in which set variables change infinitesimally slowly, are called quasi-static system. म्हणजे ज्या थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये हे जे चेंजेस घडतात, हे चेंजेस जर स्लोली झाले तर ते चेंजेस स्लोली घडतात त्याला म्हणायचं क्वाजिस्टॅटिक प्रोसेस. म्हणजे ही प्रोसेस स्लोली टेक्स प्लेस होते, स्लोली घडते, त्याला म्हणायचं क्वाजिस्टॅटिक प्रोसेस किंवा क्वाजिस्टॅटिक सिस्टीम. नेक्स्ट वन इज वर्क डन ड्युरिंग thermodynamic process. Consider the system is initially at state A on the PV diagram with pressure Pi and volume Vi. Initial coordinates Vi Pi and final coordinates Vf Pf. एक सिस्टीम आहे, सिस्टीम ए पासून बी पर्यंत हे सिस्टीम वर्किंग झालेलं आहे आणि ए पासून बी पॉइंट पर्यंत सिस्टीम वर्किंग झालेलं आहे. हे वेगवेगळ्या पद्धतीने वर्किंग झालेले आहे. वे ह्याचे वे वेगवेगळे आहेत, ए टू बी जाण्याचे वे जे आहेत. फर्स्ट आहे फर्स्ट पाथ ए टू बी, दॅट इज डिनोटेड बाय 1. सेकंड पाथ इज ए टू सी अँड सी टू बी, दॅट इज सेकंड पाथ. अँड थर्ड पाथ इज ए टू डी अँड डी टू बी. हे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. हे एक्स ऍक्सिस वरती व्हॉल्यूम आहे, वाय ऍक्सिस वरती प्रेशर आहे आणि व्हॉल्यूम आणि प्रेशर जे आहे कसं चेंज झालेलं आहे ह्या तीन वेगवेगळ्या केसेस इथे विचारात घेतले आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, तीन पाथ जे आहेत ह्या तीन पाथ मध्ये आपण सेपरेटली ह्याचा स्टडी करायचा आहे. त्यामध्ये इनिशियल पोझिशन जे आहे ए त्याचं प्रेशर आहे पी आय, व्हॉल्यूम आहे व्ही आय आणि फायनल पोझिशन जे बी पोझिशन या ठिकाणचं प्रेशर आहे पी एफ आणि व्हॉल्यूम आहे व्ही एफ. एफ मीन्स फायनल, आय मीन्स इनिशियल. डिफरंट वेज टू चेंज अ सिस्टीम, म्हणजे सिस्टीम कशी चेंज झाली वेगवेगळ्या पद्धतीनं ते ह्या डायग्राम मध्ये दाखवले. पीव्ही डायग्राम मध्ये, प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम मध्ये आपण तिन्हीचा सेपरेटली स्टडी करायचा आहे. फर्स्ट, व्हेन द सिस्टीम चेंजेस इटसेल्फ फ्रॉम ए टू बी अलॉंग द पाथ फर्स्ट. पाथ फर्स्ट जे आहे ए टू बी, फर्स्ट पाथ दाखवल्या डायग्राम मध्ये त्या प्रकारे सिस्टीम वर्क झालेलं आहे. द प्रेशर डिक्रीजेस while the volume increases. The work done by the system is positive, which is given by the area under the curve 1. आता हे यामध्ये व्हॉल्यूम वाढलेला आहे, प्रेशर कमी झालेलं आहे. म्हणजेच काय, प्रेशर कमी झाल्यानंतर व्हॉल्यूम वाढलेला आहे, तो ए पासून बी पर्यंत सिस्टीम हे वर्किंग झालेलं आहे. त्यानंतर ही जे कर्व आहे ए टू बी, ह्या कर्वच्या बिलोचा जे एरिया आहे, शेडेड एरिया आहे, डायग्राम मध्ये दाखवलेला शेड केलेला एरिया, तो एरिया म्हणजेच काय, ह्या सिस्टीमने केलेलं वर्डन जे आहे हे वर्डन मिळतं एरिया अंडर दिस कर्व, किंवा आपण इंटिग्रेशन पण हा वर्डन काढू शकतो. आणि हे जे वर्डन आहे हे वर्डन इथं पॉझिटिव्ह येतं. Second way is from A to B is path 2. The volume increases to Vf from the point A to C at the constant pressure Pi and then decreases to Pf and volume remains constant at state B. Coordinates are Vf, Pf. The work done in this process is represented by the shaded area under the curve 2. Look out this diagram. In this diagram, now here initially A to C pressure is constant, volume increases. Then after C to B or C to B, here volume is constant, pressure is changing. Now area under this curve ACB, this area gives work done. Third way from A to B is path 3. Pressure decreases from Pi to Pf, but the volume remains the same.
Next, the volume changes to Vf at constant pressure Pf. The work done in this process is represented by the shaded area under the curve 3. ह्या डायग्राम मध्ये थर्ड पाथ आहे, थर्ड वे आहे, A to this B D and this to B. फर्स्ट केस मध्ये इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, प्रेशर चेंज होते. नेक्स्ट प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम चेंज होतं. त्यामध्ये हा जे शेडेड एरिया आहे, हा शेडेड एरिया वर्क डन देतो. इन द थ्री केसेस वी डिस्कस्ड द अमाउंट ऑफ वर्क डन इज नॉट सेम. तर आपण तिन्ही जे पाथ विचारात घेतले, तिन्ही पाथ मध्ये आपण जे एरिया अंडर द कर्व पाहिलेला, हा एरिया अंडर द कर्व म्हणजे काय, शेडेड एरिया जे आहे, हा शेडेड एरिया वेगवेगळा होता. शेडेड एरिया वेगवेगळा असल्यामुळे वर्क डन पण वेगवेगळं आहे. पण इनिशियल आणि फायनल पोझिशन जे आहेत ए टू बी आपण हे सिस्टीम वर्क डन झालेलं आहे, सिस्टीमचं वर्किंग झालेलं आहे ए टू बी. पण आपण वेगवेगळ्या पाथ आल्यानंतर त्याचं वर्क डन जे आहे वर्क डन वेगवेगळं झालेलं आहे, कारण एरिया अंडर द कर्व हा वेगळा होता तिन्ही केसमध्ये. हेन्स कंक्लुजन, the work done by the system depends not only on the initial and final state but also on the intermediate states, that is on the path along which the change takes place. त्यामुळे वर्क डन जे आहे इनिशियल आणि फायनल पोझिशन वरतीच फक्त डिपेंड नाही, तर ते इंटरमिडिएट स्टेट जे आहेत ऑन द पाथ अलॉंग विच चेंज टेक्स प्लेस, ज्या पाथनं चेंज टेक्स प्लेस झालेला आहे, चेंज घडलेला आहे, ते पाथ पण यामध्ये महत्वाचे असतात ह्या वर्क डन मध्ये. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.